तर कोणाला काही शेअर करायचंय का? तुम्ही बोलल्याशिवाय काही होणार नाहीये, कारण बोलणं फार गरजेचं आहे. शेअरिंग, जेव्हा तुम्ही शेअरिंग करता तेव्हा तुम्ही इतरांना सुद्धा मोटिवेट करता. बोलल्यामुळे इतरांना कळतं की तुमच्या बाबत जादू होते, म्हणजे आपण जे करतोय, आपण जी काही मेहनत घेतोय, ती मेहनत रंग ला रही है. सो कोणालाही सांगावंसं वाटत असेल तर सांगू शकतो. राधिका नाहीये वाटतं. आउट ऑफ स्टेशन है। तर तिकडे काही इंटरनेट नाहीये. पता नहीं, मम्मी के घर पे है। अच्छा, ओके. आपण आता भविष्यासाठी काम करणार आहोत, पुढचे काही भाग. तत्पूर्वी कोणाला काही अडचण असेल, अजूनही कोणाचं काही बनलं नसेल, तयार झालं नसेल, विजन बोर्ड किंवा काही तुमचं काम बाकी असेल, तर तुम्ही मला विचारू शकता त्याबद्दल. कालच्या लेसन मध्ये आपण आता यादी आपल्या बरोबर फिरवायची ठरवलेली आहे. बरोबर आहे ना? किती जणांनी केलंय आजचं होमवर्क? मी मोबाईल मध्येच लिहून ठेवली नोट्स मध्ये. हा, हातात घेतलं की एकदा बघता येईल. ओके. एखादं वाचून दाखवणार का? सिंगल लाईन एखादी. हो, एकच मिनिट एकच मिनिट. हो हो. बोला. यादी काहीही असू शकते तुमची. तुम्हाला लवकरात लवकर एखादं लग्न आहे समजा मे मध्ये, किंवा अक्षय तृतीयेच मला वाटतं आता एक राहिलंय पुढच्या महिन्यात. त्यासाठी काही खरेदी करायची का, ते तुम्ही लिहून काढलंय का? एखाद्या साड्या 2-3 येऊन पडल्यात, पण त्याला फॉल बिडिंग काही केलेलं नाही, त्याच्यासाठी ब्लाऊजही आणलेलं. या इच्छा सुद्धा तुम्ही लिहू शकता. असं काही नेसेसरी नाही तुम्हाला मोठंच काहीतरी लिहायला हवं. कधी मला काहीतरी दागिने घ्यायचे किंवा खरेदी करायची, अमुक एक लग्न आहे तिकडे जाण्यासाठी काहीतरी, त्यांचे हल्ली कलर्स असतात, तसं मला काहीतरी कपडे खरेदी करायचे, किंवा घरातलं काही सामान पावसाळ्यापूर्वी आणून ठेवायचंय, मसाला करायचा, अशा कुठल्याही गोष्टी या यादीत तुम्ही टाकू शकता इच्छांच्या, तुम्हाला वेळ नसला तरीही. आणि मग ते एकत्र बनवून कधी ना कधी ते पॉसिबल होणं शक्य आहे. आता मुद्दा नवीन आहे, मला वाटत नाही कोणाला काही शेअरिंग करायचंय. रादर तुम्हाला कळत नाहीये, किंवा तुम्ही काहीतरी होमवर्क करत नाही, असं काही आहे का? कारण त्याशिवाय कोणी उत्तरच देत नाहीये हे शक्य नाहीये. कोणाकडे कुठलाही प्रश्न नाहीये. प्रीती, तू सगळं करतेस? हॅलो. हा. हा, मी आता गेले 8-15 दिवस ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, तर माझं लिंक नाही बसलेलं. तर मी ट्रॅव्हलिंग मध्ये हा, मी गेले म्हणजे? 8-15 दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. हो का? म्हणजे रोज काय ट्रॅव्हलच करतेस? ट्रॅव्हल म्हणजे पाहुणे आणि हे सगळं, मला वेळच नाही मिळत आहे लिहायला, किंवा मी मनातल्या मनात करतेय, हा पण हा. लिहायला नाही वेळ मिळालेला. ओके. मिस्टरांना? ते पण माझ्याबरोबर फिरतायत. हो, पण जे बाकीचं आहे ते फॉलो करतोय सर, चालू आहे ते. ओके. पल्लवी काय? पल्लवी सांगणार होतात. हा, नाही मध्येच डिस्कनेक्ट झाले होते मी. काहीतरी मोबाईलचं हे निघालं होतं.
हा ऐकू येतंय का? हो हो. अरे तू एकदा ठरव. एक तुम्ही पण घरी नाहीये का? घरीच आहे, जरा काम उरकली नाही, तिकडे तिकडे चाललोय. मी एकीकडे असं. ओके. म्हणजे रोज आवरून बसते सगळं, आज माझंच आवरलं नाहीये. त्यामुळे काहीतरी गोंधळ चालू आहे जरा. वाचा. सॉरी. या पावसाळ्यामध्ये मला सहकुटुंब लोणावळ्याला जायचे 3 दिवसांसाठी. पावसाची वाव, मजा घ्यायला. क्या बात आहे, क्या बात. वा वा वा. आम्हालाही घ्या बरोबर. हा चला ना. पावसात धमाल करूया ध्यानाची. एवढ्या रात्री चहा कॉफी. ठीक आहे, ठीक आहे. व्हेरी गुड. छान आहे इच्छा. येस. पण फार जवळची इच्छा आहे. मला वाटलं फार जवळ जायची इच्छा. नाही, आपल्यासाठी ते मस्त आहे ना. हो हो ऍक्च्युली खूप जवळ आहे, पण फारसं गेलेलं नाहीये. कधी कधी गोष्टी जवळ असून हो आपल्याकडनं होत हो हो. करेक्ट आहे, करेक्ट आहे. म्हणून आपला आजचा विषयही लोक लांबून लांबून येतात, आपण इथल्या इथे पोहोचत नाही. असं पण होतं. येस येस. तो आजचा विषय सुद्धा आपला तसाच काहीसा आहे. फिरणं फिरणं किंवा आपण कधी प्लॅन करतो. उन्हाळ्यात आपण बाहेरगावी जाण्यासाठी प्लॅन करत असतो. कशासाठी प्लॅन करतो? तर आपल्याला छान वातावरण मिळावं. हल्ली आपणच आपल्या निसर्गाचं ऱ्हास चालवलेला आहे. म्हणजे आपण झाडं तुटताना आपण पाहत असतो किंवा आपल्याच गल्लीतली आपल्या कंपाऊंड मधली अनेक झाडं आपण तोडून टाकतो. कशाला? तर आमच्या खिडकी जवळ येतंय, हे होतंय, ते होतंय. पण त्यामुळे आपण बरंचसं नुकसान करतोय आपलं स्वतःचं. आपल्याला माहिती आहे ना सध्या काय डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आणि अशा अवस्थेत मग आपण कुठेतरी आपल्या आईकडे, गावाला, पण जी लोक अजून उष्णतेच्या जागी राहतात, आय मीन नागपूर वगैरे साईडला, सध्या तिथे खूपच डिग्री सेल्सिअस उन्हाळा आहे. हा उन्हाळा का आहे? तर उन्हाळा आहे झाडांमुळे. आपण अनेक झाडांची कत्तल होताना पाहतो, पण आपण काहीच विचार करत नाही. खरं तर आपण कशामुळे जास्त जगतोय? कुणी सांगेल का? आपल्याला जगायला काय लागतं? एनिबडी? आज सगळ्यांचं जनरल नॉलेज चेक करणार. ऑक्सिजन. आपल्याला ऑक्सिजन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? ऑक्सिजन ऑक्सिजन. ऑक्सी ऑक्सिजन ऑक्सिजन O2. येस. तर नशीब. आणि व्हेरी क्लेवर क्लेवर स्टुडंट. खरं तर अन्न, पाणी, वस्त्र असंच आपण म्हणतो. पण सगळ्यात महत्वाचं आहे, एक वेळ पाण्याशिवाय आपण 8 दिवस राहू शकतो. कपड्यांशिवायही राहू शकतो. अन्नाशिवायही अनेक दिवस लोक राहतात. त्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. अण्णा हजारे म्हणा, जरांगे पाटील म्हणा. ते अन्न न खाता जगतायत. पण सगळ्यात महत्वाचा आहे तो श्वास. बरं, श्वासावाटे आपण काय घेतो? उत्तर. प्राणवायू. श्वास म्हणजे काय घेतो आपण? ऑक्सिजन. श्वासावाटे ऑक्सिजन घेतो. हवा घेतो. ऑक्सिजन कुठे असतो? नाकावाटे हवेत. आपल्या शरीरात काय येतं आणि बाहेर काय पडतं? ऊर्जा. आपण अरे हवा हवा. घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर. कार्बन डायऑक्साईड ना. हवा हवा. तेच. हवेत सगळं आहे ना. हवा घेतो ना आपण. आता हो. सुद्धा मला वाटतं माझे फॅनच्या आणि हवेने केस उडतायत खूप सारे. आपल्याला निसर्गातनं आपल्याला काय मिळते? तर हवा. पण पण सांगते त्यासाठी आपण काही स्वतः करतो का? काहीच करत नाही. उलट आपण नाही. पाहत राहतो. आपण काय केलंय? स्वतःचं नुकसान कसं केलंय? मोठी मोठी झाडं पाडली आहेत आणि घरात आपण शोची झाडं लावतोय. एका मोठ्या झाडाची जी क्वालिटी आहे, ते झाड वर्षभर आपल्यासाठी जे काही करतंय, ते एखादं मनी प्लांट करू शकेल का? मनी प्लांटने आपल्या घरात थोडीशी हिरवळीची शोभा येईल.
छोट्या छोट्या झाडांनी आपल्या घरात थोडीशी शोभा येईल, पण मोठ्या झाडाची जी वर्षभरासाठी आपल्यात गुंतवणूक असते ते कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन सोडतं आणि आपल्याला ते जीवन देतं आणि त्यांची आपण भरमसाठ कत्तल केलेली आहे. तर त्यामुळे आता काय होणार आहे, दिवसेंदिवस उन्हाळा वाढत चालणार आहे. बरोबर आहे. आपण आता आलोय 23व्या दिवसावर आणि हे 23वा दिवस आपलं फ्युचर आहे. आपण आतापर्यंत काय केलं? आपण भूतकाळ केला, वर्तमान काळ केला आणि आज आपण आपल्या भविष्यासाठी काय करणार आहोत तिथे पोहोचलोय. कदाचित काही वेळेला आपल्याला काही सेम बोललं जातंय का असं वाटू शकेल, पण जर तुम्ही नीट त्याच्यावर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की सेम काहीही नाहीये. कृती बदलली आहे पण काही वाक्य सेमच लिहिलेत मॅडमनी, कारण ती गरजेची आहे. ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला खूप मिळेल आणि ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडनं सगळं काढून घेतलं जाईल. 23व्या दिवसाच्या या लेखिकेच्या प्रत्येक धड्यामध्ये तो प्रत्येक धड्यात एक चित्र आहे. आजचं चित्र आहे एक मोकळी जागा आणि एक झाड आहे आणि त्या झाडावर स्पार्कल सारखं म्हणजे सफेद अशा जसं स्पार्क होतो ना तसं चित्र आहे फोटोमध्ये, काहीतरी चमकतंय असं. 23व्या दिवसाचं टायटल आहे तुमच्या श्वासातील जादूची हवा. मेरी एलन जेम्स 1887 ते 1973 अध्यापक आणि लेखक होते. त्यांचं म्हणणं होतं अगदी सकाळच्या हवेत फिरण्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडता आणि परत घरी येणारी व्यक्ती ही कुणीतरी वेगळीच असते, वेगळी झालेली असते. हे अगदी सहज शक्य आहे कारण ती सुखात तरंगणारी आणि मंत्रमुग्ध झालेली असते. सकाळी किती जण आपल्यापैकी बाहेर पडतात चालायला वगैरे, वॉक घ्यायला? कुणी नाही. काय करतो? बरेच जण पडत असतील, सकाळचा वॉक घेत असतील. तुम्ही जर खूप त्रासलेले असाल पण एक थंड झुळूक आपल्या अंगावर आली एखाद्या झाडाखाली बसल्यावर किंवा चालता चालता असा छान गार वारा सुटलेला असेल आणि तो जर आपल्याला टच करून गेला तर आपला सगळा अख्खाच्या अख्खा खराब मूड चांगला होतो. हे सगळं कोण करतं? तर ती हवा. खरं तर आजचा विषय आहे जादूची हवा. आता तुम्ही म्हणाल आता या मॅडम हवेवर आल्या का, हे कसं काय? तर काही वर्षांपूर्वी जर मला कोणी सांगितलं असतं की तुम्ही श्वासोच्छ्वास करत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा तर नक्कीच हा माणूस वेडा आहे असं मला वाटलं असतं. ते हवेबद्दल कसली कृतज्ञता व्यक्त करणं, या वाक्यात काही अर्थ आहे असं मला वाटतच नाही. श्वासोच्छ्वास घेत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचं कारणच काय? कारण हे आहे की आपल्याला सगळं फ्रीमध्ये घ्यायची सवय लागली आहे. आज तुम्ही 22 दिवसाचे ध्यानी किंवा 22 दिवसाचे जादूमय माणसं झालेली आहात, त्यामुळे कदाचित तुम्हाला मी जे सांगते ते पटेल. पण हे जर मी पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं असत, तुम्ही श्वास घेताय किंवा तुम्हाला फॅनची जी हवा लागते त्याला थँक्यू म्हणा, तर तुम्हाला पटलंच नसतं. हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, झाडं आपला जन्मसिद्ध हक्क आहे, असेच आपण वागत होतो आहोत आणि बऱ्यापैकी काही लोक तसेच वागणार आहेत. तर आपल्याला कृतज्ञता काय शिकवते? आज आपल्या लक्षात येतं की आपण फुकटची हवा तर घेतो, ऑक्सिजन घेतो, आपण सगळं आपलं जे खराबी करतोय, वाट लावतो. आपणच कुठेतरी जातो, आपणच बॅगा फेकतो, पिशव्या फेकतो, आपण वॉटर बॉटल फेकतो, आपण त्या जागेत कचरा करतो, त्या झाडांचं, जी हवा देणाऱ्या गोष्टींचं आपण नुकसान करतो. आपण काय, आपल्याला वाटतं अरे ते छोटे छोटे दुकान लावून बसलेले लोक असतात. तुम्हाला कल्पना आहे का, ते गडांवर वगैरे लोक जातात आणि तिकडे दुप्पट पैसे देऊन तुम्ही पाणी पिता किंवा काय काय करता, पण ती लोक एवढं मोठं भांड घेऊन वर चढतात, तिथे पण आपण घासाघीस करत असतो. आपल्याला कुठल्याच गोष्टीचं मोल नाही. तुम्ही विचार करा, तुम्हाला एखाद्या रूम मध्ये बांधून ठेवलंय आणि चारी बाजूंनी पत्र आहे, वरही पत्र आणि वरती 45 सेल्सिअस ऊन आहे. तुम्ही विचार करा तुमची आतमध्ये काय हालत होती. शिवाय एखादी बाई जर डोंगरावर वर उंच,
तुम्ही त्या ह्याने जाता ते काय रोपवेने वगैरे चढता, पण ती लोकांना रोपवे रोज पडेल का? किंवा रोपवेची संधी आली आहे तरी सुद्धा त्यांना त्याचे पैसे भरावेच लागतात. त्या गोष्टीचं मोल आपल्याला कधी कळणार आहे का? त्यांच्या मेहनतीचं मोल आपण जेव्हा लक्षात घेऊ, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू, तेव्हा आणि जेव्हा आपली लाईट वगैरे जात तर या सगळ्याची किंमत आपल्याला कधी कळली आहे का? कळणार आहे का? पण निदान आज आपण अशा टप्प्यावर आहोत की आपल्याला या गोष्टीची किंमत कळते आणि तुम्हाला समजेल तरी ओके. निसर्ग आपल्याला किती देतोय, पण आपण त्याला काय देतोय? आपण त्याचं नुकसान करतो. सर, काही वर्षापूर्वी मला कोणी सांगितलं असतं तर मी वेड्यात काढलं असतं हे निश्चित. त्यांनी काय, मी सुद्धा काढलं असतं, मी स्वतः सुद्धा काढलं असतं. हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं या वाक्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नव्हतं. आणि श्वासोश्वासातून येत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं कारणच काय? तर इतके दिवस मी गोष्टी अशा घडणारच, म्हणजे हे सगळं आपल्यासाठीच आहे. आपल्या पूर्वजांनी आंबे लावलेत, पण आपण त्यांना कधी थँक्यू म्हणालोय का? आजीने झाड लावलंय, पण आज आपण मजेत आंबे खातोय. गावाला कोणीतरी तिथे मेहनत करून त्या झाडाला पाणी शिंपलंय आंब्याच्या, मग त्याची राखण केलीये, मग पावसापासून त्याचं रक्षण केलंय. जेव्हा छोटे छोटे आंबे येतात तेव्हा त्याच्यावर फवारणी मारली, मग ते आंबे आपल्या पदरात होते. तरी सुद्धा ते तिथून इथे येईपर्यंत सुद्धा कोणाची तरी मेहनत आहे. या गोष्टी आपल्या गावीही नसतात, पण आपल्याला रोंडाबाईंनी या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली आहे. आणि त्यानंतर जर आपण थँक्यू म्हणत आंबा खाल्ला तर कुठल्या आंब्याची मजाल आहे की तो गोड नाही लागणार. तर इतके दिवस आपण काय करत होतो? सगळं गृहीत धरलेलं. कपाट माझंच आहे, त्या कपाटाचा काय एवढा विचार करायचा, त्याला काय थँक्यू म्हणा, मीच तर पैसे देऊन आणलंय, अमुक तमुक व्हॉट एव्हर, हे तर माझं सगळं जन्मसिद्ध हक्क आहे असं आपण वागत होतो. पण ते खरंच आहे का असं? पण आज आपल्याला कृतज्ञता काय शिकवते? तर कृतज्ञतेचा वापर करायला लागल्यानंतर रोंडाबाई म्हणतायत, माझं आयुष्य बदलून गेलं. माझं सुद्धा बदललंय. तुमचं बदललंय का ते तुम्ही सांगणार आहात. तर संपूर्णतः चमत्कार आहेत किंवा व्हायला लागलेत असं मला वाटायला लागलं. माझ्या छोट्याशा जगातून आणि आयुष्यातल्या रोजच्या प्रश्नांमधून जर बाहेर पडले आणि डोळे उघडे ठेवून व्यापक दृष्टिकोनातून या विस्मयचकित करणाऱ्या विश्वाकडे मी बघू लागले. थोर शास्त्रज्ञ न्यूटन म्हणाले होते, मी जेव्हा या सूर्यमालेकडे पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की योग्य प्रमाणात उष्णता आणि प्रकाश मिळण्यासाठी पृथ्वी ही सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे आणि हे काही योगायोगानं घडलेलं नाही. इथे सुद्धा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर सूर्य कितीतरी उष्णता देणारा आहे आणि तो त्याच्या ओरिजिनल उष्णता जर आपल्या पृथ्वीवर आली असती तर हे सगळं घडलं असतं, आपण जगलो असतो, आपल्याकडे जे अन्नधान्य पिकलं जातं. सूर्याच्या प्रकाशाने सुद्धा आपल्याला कितीतरी गोष्टी मिळतात. सूर्यप्रकाशात आपल्याला डी जीवनसत्व मिळतं. सूर्यप्रकाशामुळे वनस्पती अन्न बनवतात. सूर्यप्रकाशामुळे आपल्याला लख्ख दिसतं, आपण कितीतरी वाळवण वाळवू शकतो. सूर्याचं पण आपण कधी काही केलंय का सूर्यासाठी? तो सुद्धा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असंच आपण समजू. तर न्यूटन यांच्या या शब्दांनी मला व्यापक विचार करायला प्रवृत्त केलं. विश्वाचं मोठं चित्र मला जाणवायला लागलं. आपल्या भोवती संरक्षक असं वातावरणाचं थर आहे आणि त्या पलीकडे हवा किंवा प्राणवायू नाही. हे काही अपघातानं घडलेलं नाही. झाडांमधून प्राणवायू सोडला जातो आणि तो वातावरणात पुन्हा भरला जातो. हाही अपघात नव्हे. अगदी सूर्यमाला ही योग्य ठिकाणी आहे आणि हा अपघात नाही. ती जर आकाशगंगेत इतरत्र कोठे असती तरी अंतरिक्षातून पृथ्वीकडे होणाऱ्या किरणोत्सर्गाने आपला नाशच झाला असता. पृथ्वीवरील जीवन हजारो गोष्टींनी तोलून धरलंय आणि तेही
सुरीच्या टोकावर उभं असल्यासारखं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपापसातील मेळ सुंदर असला तरी इतका गुंतागुंतीचा आहे की त्यामध्ये किंचित जरी फरक घडून आला तरी पृथ्वी ग्रहावरील आपलं जीवन असह्य होणार आहे. म्हणून हे जे पृथ्वीचं चलन आहे ते अपघातानं घडून आलंय यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. खर तर या विश्वाची योग्य रीतीने आणि योग्य जागी अशी समतोल साधत परिपूर्ण अशी रचना आपल्यासाठी करण्यात आली आहे असं मला जाणवतं. तर पृथ्वीभोवतालच्या नैसर्गिक शक्तींचा अगदी छोट्या छोट्या घटकांचा चांगल्या पद्धतीनं समतोल आणि परिपूर्ण मिलाफ तुमच्या जगण्याचा आधार देण्यासाठी घालण्यात आलेला आहे. आणि हा अपघात नसून जाणीवपूर्वक हे करण्यात आलंय हे कळल्यानंतर जीवनाबाबतच्या कृतज्ञतेने तुमचं मन अगदी भरून येतं. कारण तुमच्या गरजा भागवण्यासाठी जगण्यातील सातत्य टिकवण्यासाठी हे सगळं करण्यात आलंय याची जाणीव आपल्याला होते. श्वास घेताना तुम्ही जी जादूमय हवा घेता तो अपघात नव्हे किंवा निसर्गाने घडवलेला योगायोगही नव्हे. आपण श्वास घेण्यासाठी जी हवा घेतो त्यासाठी विश्वामध्ये ज्या प्रचंड हालचाली घडून येतात ते कळाल्यानंतर श्वास घेणं शब्दशः श्वास रोखून धरणारा अनुभव ठरतो. आपण एकामागून एक श्वास घेत असतो आणि हा श्वास घेण्यासाठी आपल्यासाठी सतत हवा तयार असते. या वस्तुस्थितीचा आपण कधीच म्हणजे कधीच विचार करत नाही. प्राणवायू हा आपल्या शरीरातील एक विपुल घटक आहे आणि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा जिवंत राहण्यासाठी तो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. हवा ही आपल्या आयुष्यात आपल्याला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. कारण तिच्याशिवाय आपण कोणीही थोडा काळ सुद्धा जगू शकणार नाही. तर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या वापराला मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा मी तिचा वापर मला हव्या असलेल्या वैयक्तिक गोष्टी मिळवण्यासाठी केला आणि तिचा उपयोग झाला. पण आयुष्यातल्या ज्या खऱ्याखुऱ्या देणग्या आहेत त्याविषयी मी जेव्हा खरोखर कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली तेव्हा कृतज्ञतेच्या आणि अंतिम शक्तीचा मी अनुभव घेतला. सूर्यास्त, झाड, महासागर, गवतावरचे दवबिंदू, माझं आयुष्य, त्यातील माणसं, मी जेवढी जास्त कृतज्ञता ठेवली तेवढा ज्या प्रत्येक गोष्टीचं स्वप्न मी बघितलं त्यांचा माझ्यावर वर्षाव झाला. त्यामुळे या सगळ्या विषयी मला अधिक कृतज्ञता वाटायला लागली. हे अशा पद्धतीने सगळं का घडून आलंय हे मला समजलं. जीवनातील आणि निसर्गातील मौल्यवान देणग्यांबद्दल म्हणजे श्वासोश्वास करताना जी जादूची हवा आपण घेतो यासारख्या देणग्यांबद्दल खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपण कृतज्ञतेच्या शक्य तेवढ्या सखोल भावनिक पातळीपर्यंत पोहोचतो. आणि जो कोणी एवढी सखोल आणि गहिरी कृतज्ञता व्यक्त करतो त्याला त्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतात. आपल्याला आज थांबायचंय. आज थांबा आणि श्वासोश्वास करत असताना तुम्ही वापरत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा. जरी आता आपण एखाद्या बेडरूम मध्ये एखाद्या हॉलमध्ये बसलेलो असू तरी आपल्या डोक्यावर फॅन आहे आणि आपल्या घराला जरी बंद खिडक्या असतील तरी त्या खिडक्यांच्या फटींमधून किंवा दिवसभरात उघड्या ठेवलेल्या खिडक्यांमधून हवा आपल्या पूर्ण त्या बेडरूम मध्ये पूर्ण रूम भरून पसरलेली आहे आणि आपण श्वास घेतोय आणि श्वास सोडतो. तर जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या. ती हवा आज दिवसभरात 5 वेगवेगळ्या वेळी 5 संपूर्ण श्वासांचा एक संच असा श्वास घ्या आणि उच्छ्वास करा. एका वेळी 5 श्वासोश्वासांचा एक संच पूर्ण झाला की मी श्वासोश्वासांसाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे असं म्हणा आणि तुम्ही श्वासाद्वारे घेत असलेल्या मौल्यवान जीवनदायी हवेबद्दल खरीखुरी कृतज्ञता
व्यक्त करा. आपण सगळ्यांनी झाडं तर तोडली आहेत, पण आपल्याला जेव्हा सुट्ट्या पडतात, आपला जीव फार कावराबावरा होतो, तेव्हा मात्र आपण निसर्गाकडे धावण्याचा प्रयत्न करतो. आता सगळे उन्हाळा आहे, तर उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. जसं काही महाबळेश्वर म्हणा, माथेरान म्हणा. तिथे आपल्याला थंडावा का मिळतो? कारण तिथे मुबलक प्रमाणात असलेल्या झाडांमुळे हे सगळं शक्य होतं. आपण वेगवेगळ्या थंड हवेच्या ठिकाणी जातो, तिथे सुद्धा आपण पाहतो भरपूर घनदाट झाडी असते. कुठे किनाऱ्यावर सुद्धा तुम्हाला, म्हणजे जर समुद्र किनारा असेल किंवा बीचेस असतील, तिथे सुद्धा तुम्हाला सुरूंची झाडांची अशी पूर्ण बनच्या बन दिसतात. मग हे सगळं काय करत असतात? झाडं ती धूप थांबवतात आणि आपल्याला थंडावा देतात. तर श्वासोश्वास करण्याची आपली जादूची कृती तुम्ही बाहेर केली तर ते जास्त चांगलं ठरेल. कारण त्यामुळे तुम्हाला खरोखर ताज्या हवेचा भव्य अनुभव घेता येईल. पण बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही डोळे मिटून घेऊ शकता किंवा उघडेही ठेवू शकता. तुम्ही श्वास घेण्याची कृती चालताना सुद्धा करू शकता, रांगेत प्रतीक्षा करताना करू शकता, खरेदी करताना करू शकता किंवा कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी करू शकता. आपल्याला काय करायचंय? 5 वेळा दीर्घ श्वास घ्यायचे आणि ते सोडायचे. दीर्घ श्वास आपण ध्यानापूर्वी पण घेतो आणि त्याच्या वेळी आपण काय म्हणतो की आपण शुद्ध हवा घेतोय आणि अशुद्ध हवा आपण, किंवा आपण पॉझिटिव्ह हवा घेतोय आणि निगेटिव्ह बाहेर काढतोय. एकूण एकच आहे. निगेटिव्ह म्हणजे त्या हवेतनं शरीराने जे हवं ते सगळं घेतलेलं आहे आणि आता ते नको असलेलं बाहेर टाकतंय. हा साधा सेन्स आहे त्यात. तर आपल्याला कुठेही हे करता येईल. 5 वेळा दीर्घ श्वास तुम्ही उभ्या उभ्या घेऊ शकता, लिफ्ट मध्ये घेऊ शकता, एखाद्या झाडाखाली जाऊन उभे राहून घेऊ शकता, चालताना घेऊ शकता, कधीही घेऊ शकता. आणि 5 वेळा श्वास आणि उच्छ्वास झाले की तुम्हाला मी आभारी आहे हे 3 वेळा म्हणायचंय. आणि त्यानंतर तुम्हाला त्या हवेची जादू स्वतः अनुभवाल तेव्हा तुम्हाला तिचं महत्व कळेल. जसं मी मागे तुम्हाला म्हणाले होते, जेव्हा आपण इलेक्ट्रिक वापरतोय, इलेक्ट्रिक वस्तूंचा म्हणजे इलेक्ट्रिक वापरतोय आपण आणि त्याचं आपण बिल पण देतो गव्हर्नमेंटला. तर हा देण्याघेण्याचा व्यवहार आहे. तर जेव्हा तुम्हाला जमेल, शक्य होईल, म्हणून तुम्हाला हवा कोण देतंय? तुम्हाला हवा किंवा ऑक्सिजन झाडं देतायत. तुम्ही विचार करा, तुम्ही खूप वेळ उन्हात चालताय आणि एखाद्या ठिकाणी एखादं झाड आलं किंवा अशी थंड हवेची एखादी लहर आली तर आपल्याला किती छान वाटतं. ती किती थंडावा देऊन जाते आणि अक्षरशः असं वाटतं वा क्या बात. ही जी आपल्याला एक सोय किंवा एक सुख मिळतं, त्यासाठी सुद्धा आपल्याला जर कृतज्ञता व्यक्त करता आली तर काय बहार आहे. ओके. तर ही कृती तुम्हाला बाहेर सुद्धा करता येईल. उच्छ्वास टाकताना शरीरातली हवा बाहेर सोडण्याची कृती जाणीवपूर्वक करणं आवश्यक आहे. ज्या कृतीमध्ये तुम्हाला श्वासोश्वास करत असताना नेहमीप्रमाणे श्वासोश्वास करा. म्हणजे तुम्हाला काही वेगळं करायचं नाहीये. आपण 5 दीर्घ श्वास घ्यायचे आणि सोडायचे. कारण कृती तुमच्या श्वासोच्छवासासाठी नसून तुम्ही श्वासोश्वास करताना जी हवा आत घेताय आणि बाहेर सोडताय त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर मोठा श्वास घेतल्यानंतर जर तुम्हाला अधिक कृतज्ञ वाटत असेल तर तसा दीर्घ श्वास घ्यायला हरकत नाही. आणि तुम्ही ज्यावेळी उच्छ्वासा वाटे हवा बाहेर सोडता त्यावेळी असं म्हणण्याने मदत होणार असेल तर तसंही करायला हरकत नाही. तुम्हाला वाटत असेल तर भविष्यात ही कृती करताना तुम्हाला यामध्ये काहीही बदल करता येऊ शकतात. म्हणजे असं की कृतज्ञतेने श्वास घेत आहात आणि प्रत्येक श्वासानंतर तुमचे उन्नयन होत आहे अशी कल्पना तुम्ही करू शकता. प्राचीन काळी खरं तर शिकवणीतून सांगितलं जायचं की व्यक्ती जेव्हा श्वासोश्वास करताना घेत असलेल्या हवेबद्दल खोलवर मनापासून जर कृतज्ञता व्यक्त करते तर तिची कृतज्ञता म्हणजे व्यक्तीची कृतज्ञता व्यक्त करत आहे ती शक्तीच्या नव्या पातळीपर्यंत पोहोचते आणि ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक भागाचे लीलया सोन्यात रूपांतर करू शकणारी किमयागार होते. तुम्हाला कल्पना आहे ना आपल्या शरीरात ऑक्सिजन कसा पोहोचतो, तो कसा घेतला जातो आणि तो शरीरभर कोण पोहोचवतं. हवेचं देखील तसंच आहे.
आणि आपण जे आपल्याला रॉन्डाबाईंनी सांगितलेलं आहे तशी कृती जर आपण डे बाय डे करत गेलो तर ती कृती म्हणजे जादूच्या हवेची कृतज्ञता तुम्ही करणार आहात. याचा अर्थ हवेतला ऑक्सिजन आपलं हृदय रक्त खेचून घेऊन ते पूर्ण शरीरभर पसरवतं. म्हणजे तुमची कृतज्ञता देखील शरीरभर पसरणार आहे आणि तुम्ही मुळातच कृतज्ञ भावनेनं जगायला लागणार आहात. तर आपल्याला आतापर्यंत माहित नसलेली हवा किती महत्वाची आहे. आपल्याला जाणवतं की जेव्हा आपण उन्हातान्हात भटकतो, रणरणत्या उन्हामध्ये आपल्या शरीराची लाही होते, तेव्हा आपण शोधतो डोळ्यांनी कुठेतरी झाड दिसतंय का, कुठेतरी थंडावा दिसतोय का. तुम्हाला हल्ली हे जे डांबरीकरण आहे रस्त्यांचं, त्याच्यावर जरा तुम्ही 12-12:30ला जर गाडी घेऊन गेलात म्हणजे स्कूटर वगैरे, तर तुमच्या लक्षात येईल की काय हालत आहे. उन्हाच्या नुसत्या झळा म्हणजे ते उलट डांबरी रस्ता तापलेला आहे आणि त्याच्या झळा आपल्याला पोहोचत असतात. आणि अशा वेळी जेव्हा आपल्याला थंड वाऱ्याची झुळूक हवेमुळे मिळते, तेव्हा आपल्याला किती आल्हाददायक वाटतं. आणि आपल्या आता लक्षात आलं असेल निदान आपण आज 23व्या दिवसावर आलोय. 22 दिवस ज्यांनी अगदी मनापासनं हा अभ्यास केलाय त्यांना कृतज्ञता काय आहे हे नीट समजलेलं आहे. आणि आपल्याला आजची म्हणजे आजही करू शकता. जर तुमच्याकडे खिडकी असेल, तुम्हाला गॅलरी असेल आणि बाहेर झाडं असतील तर तुम्ही आज आत्ताही उठून हे आपलं सगळं संपल्यानंतर सेशन दीर्घ श्वास घेऊन हवेला आभार देऊ शकता. किंवा सकाळी चालायला जात असाल तर तेव्हा द्या. तुम्हाला कल्पना आहे का जर आपण चिडचिड करत जरी बाहेर गेलेलो असू तरी सकाळच्या आल्हाददायक वातावरणात जेव्हा लोक चालत असतात सगळीकडे शांत असतं तेव्हा आपल्याला प्रचंड थंड वाटायला लागतं. आणि त्यावेळी जर तुम्ही असे दीर्घ श्वास घेऊन हवेचे आभार मानलेत, तिला कृतज्ञता दिली, तर तुमच्या आयुष्यात अजून किती छान छान गोष्टी घडणार आहेत याची तुम्हाला कल्पना देखील नाहीये. तर आजचा आपला लेसन इथेच संपतोय. आता मी तुम्हाला आपला आजचा होमवर्क सांगते. जे होमवर्क करतील म्हणजे आपल्या रॉन्डाबाई वाक्य आहे जे कृतज्ञता व्यक्त करतील त्यांना आणखी मिळेल. आणि जे करणार नाहीत त्यांच्याकडनं आहे ते सुद्धा परत घेतलं जाईल. तर आपला जादूची कृती क्रमांक 23वा आपण आता भविष्यासाठी काम करणार आहोत. आणि भविष्यात आपल्याला हवा किती महत्वाची आहे. अजूनही वेळ दिलेली नाही. आपल्याला एका माणसाने कमीत कमी 7 झाडं लावायची. जर लावली तरी अजूनही भविष्यात जो ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न येणार आहे तो सुटण्याची शक्यता आहे. कारण मध्यंतरी मी पीएमसी महाराष्ट्रावर पर्यावरण हा विषय घेऊन बराच काळ बोलले होते. तेव्हा लोक इतकी खुश झाली होती, ते म्हणाले आम्ही सगळं विसरलो होतो, तुमच्यामुळे आम्हाला ही आठवण मिळाली. तर आपल्याला प्रत्येकाला एका माणसाने जर 7 झाडं, अशी नाही कुठली तरी तुम्ही कुंडीत लावून नाही, 7 मोठी झाडं तुमच्या आजूबाजूला तुमच्या गावाकडे कुठेही नेऊन तुम्ही लावा. तुमच्या जर परिसरात तुमच्या कंपाऊंड मध्ये जागा असेल तर मोठ्या मनाने तुम्ही त्यासाठी थोडेसे पैसे खर्च करा. कारण हा फायदा आपल्याला नाही झाला तरी आपल्या मुलांना नातवंडांना होण्याची शक्यता आहे. आणि नंतर नाहीतरी आपण ऐकतोच आहोत की नंतर ते आपल्या नावाने पोतं मोडणारच आहेत. तर का नाही आपण आतापासून त्याची सुरुवात करायची. सो ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करा असे माझे रिक्वेस्ट आहे. मला शक्य आहे, माझं काम मी करणार आहे, तुमचं काम तुम्ही करा. आपल्याला त्या जादूच्या आपल्या होमवर्क वर यायचंय. आपल्या 10 ब्लेसिंग आपले घ्यायचे आहेत रोजचे. आता वेगवेगळे ब्लेसिंग कसे तर तुम्ही ब्लेसिंग्स मध्ये आजीकडे गेलात तेव्हा एक छान झाड होतं. त्या झाडाखाली आम्ही चटई टाकून लहानपणी माझ्या आजीच्या घरी म्हणजे तिच्या घराच्या मागल्या बाजूला एक म्हणजे 25 एक पावलांवर एक आंब्याचं झाड असायचं. आणि तिथे कधी कधी ती बैलांची गाडी अशी खाली टाकले आम्ही सगळे तिच्यावर जाऊन मस्ती करायचो. त्या चाकावर लोळायचो. मग चटई घेऊन आम्ही त्या झाडाखाली ती अंतरायचो. मग तिथे असे झोपून मजा करायचो. तर मला ते झाड अजूनही आठवतं. आणि मग तिथून थोडस लांब असं विहीर होती, तिकडे पाणी आडायला लागायचं. तिथे एक आंब्याचं आणि एक बेलफळाचं झाड होतं. मग ते सगळे असे दगड मारून बेलाचं फळ काढून असं ते तुटायला असं जरा कठीण असतं त्याचं कवच. आणि मग ते असं दगडाने फोडून त्याचे 2-3 तुकडे करून मग आम्ही पुन्हा असं
दगडाचेच तुकडे छोटे छोटे घेऊन ते साफ करून, कारण ते निघायचं नाही पटकन, आणि मग ते खायचो आम्ही बेलफळ. तर ही मजा जे मिळत होती. पण आता ती झाडं शोधायला गेले तर सगळ्या जागा, सगळ्या पाऊलवाट्या बदललेल्या आहेत. ती झाडं कुठे गेली आहेत ती दिसेनाशी झाली. ते खूप मी मिस करते. सो मला वाटतं की हे आजी आजोबांनी आपल्यासाठी जे केलं होतं त्याचा वापर आपण केलाय. पण आता आपण जरा मोठे झालोय, आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. विषय वेगळा आहे, मी थोडं वेगळं बोलते, पण इलाज नाही, कारण कधीतरी बोलायची संधी मिळते आणि निदान काही चांगल्या नागरिकांसमोर जर चांगल्या गोष्टी ठेवल्या तर त्याचा काहीतरी परिणाम. आपण आता 17-18 लोक आहोत. जरी 2-3 लोकांनी जरी हे काम केलं, 7-7, 14 झाडं लावली, तरी आज माझ्या बोलण्याने 14 झाडं लागली तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. तर आपला होमवर्क तुम्हाला कळलेला आहे. 10 ब्लेसिंग लिहायचेच आहेत. तुम्ही 3 घरातल्या व्यक्तींबद्दल ज्यांना तुम्हाला बदल हवाय त्यांच्याबद्दल 5-5 ब्लेसिंग्स लिहिणार आहात. प्रत्येक ब्लेसिंग लिहिन झाल्यावर आपल्याला 3 वेळा थँक्यू म्हणायचे. ते 10 ब्लेसिंग्स, मग 15 3 व्यक्तींबद्दल जे आपण लिहिणार आहोत ते. मग आपण पैशांबद्दल, आपल्या आरोग्याबद्दल जे करणार आहोत, आणि ज्यांना शक्य असेल, ज्यांना शरीरातल्या कुठल्याही भागात ब्रेकडाऊन असेल त्या भागाबद्दल तुम्ही थँक्यू लिहा, किंवा त्याच्या विरुद्ध त्याच्या इतर भागांमध्ये कोणाला स्किन प्रॉब्लेम असतो, कोणाचे केस गळत असतात, तर तुम्हाला लिहायचं माझ्या भरगच्च आणि मजबूत केसांसाठी मी आभारी आहे. आणि ते मला अलाउड करतात मेहंदी लावायला. मी आभारी आहे माझ्या केसांसाठी, कारण मी वेगवेगळी स्टाईल करू शकते, असं तुम्ही लिहू शकता. जर केसांचं असेल, कुणाचा कधी कधी खांदा दुखतो जास्त लिहिल्यामुळे हाताला, त्या हाताला पण आपल्याला थँक्यू म्हणायचंय. आपल्या आरोग्याबद्दल आणि आपल्या पैशांबद्दल आपल्याला थँक्यू म्हणायचंय. त्यानंतर विजन बोर्ड सांगितलेलं आहे. तुमच्या कामांची यादी, टू डू लिस्ट, तुमची अर्जंट काय कामं आहेत का ती एक यादी, तुमची अर्जंट स्वप्न आहेत, तुम्हाला काहीतरी पटकन पूर्ण करायचं ती यादी. सगळं मी तुम्हाला सतत सांगत आलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्याला आज वा उद्या करायचं होमवर्क हे संपल्यावर 5 वेळा थांबा आणि तुम्ही श्वासोश्वास करत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा. आणि प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या. आणि प्रत्येक श्वास घेतल्यानंतर शरीरामध्ये हवा आत आल्यानंतर होणाऱ्या हालचालीचा आणि श्वास सोडताना होणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्या. प्रत्येक 5 श्वासोश्वासांचा संच पूर्ण झाला की मी श्वासोश्वासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे असं म्हणा. आणि तुम्ही त्या श्वासाद्वारे घेत असलेल्या मौल्यवान जीवनदायी हवेबद्दल खरी कृतज्ञता व्यक्त करा. आजचा होमवर्क त्यातल्या त्यात सोपा आहे. आणि झोपी जाण्यापूर्वी तुम्हाला ब्लेसिंग द्यायचे, शिवाय जादूच्या दगडाशी आपल्याला बोलायचंय. आणि दिवसभरात जी महत्वाची गोष्ट आज झाली आहे, तुमचं एखादं काम पूर्ण झालंय, खूप दिवसांनी एखादा मित्र भेटलाय, त्या महत्वाच्या घटनेबद्दल आपल्याला जादूशी बोलायचंय आणि त्याला धन्यवाद द्यायचंय. सगळ्या महत्वाच्या घटना आठवल्या तरी हरकत नाही, पण त्यातल्या त्यात तुम्हाला कुठली महत्वाची वाटते? 10 जर घटना घडल्या असतील तर 10 घटना तुम्ही जादूला सांगू शकता. पण त्या सगळ्यात एकीची कडी असेल, एक सगळ्यात बेस्ट असेल, तिच्याबद्दल तुम्हाला सांगायचंय आणि थँक्यू म्हणायचंय. आणि जादूला थँक्यू म्हणत तुम्ही रात्री झोपायचंय. झोपल्यावर सुद्धा तुमच्या डोक्यात जर तुमची इच्छा पहिली काहीतरी असेल, तिचा विचार करत, तिचं स्वप्न बघत तुम्ही झोपलात, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तिकडे काम करायला सुरुवात करणार आणि रात्रभर तुमच्या डोक्यात तीच गोष्ट घोळत राहणार आहे. सकाळी उठल्यावर तुम्हाला काय करायचं तुम्हाला माहित आहे. तुम्हाला मिळालेल्या जीवनाबद्दल आभार मानायचे, तुम्ही असलेल्या जागेबद्दल आभार मानायचे, तुम्ही जे जे टच कराल त्याला आभार म्हणायचे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमच्या जीवनात जादू येणार म्हणजे येणार, 200% येणार. सो त्याबद्दल धन्यवाद. आजचं आपला लेसन इथेच थांबतोय. अजूनही तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि कृपया बोला. बोलल्याने बरेचसे आपले अडथळे, आपले ब्रेकडाऊन, आपले चॅलेंज दूर होतात. तो बोलायला शिका. आणि कोणाला काही शेअरिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. किचन बोर्ड को क्या करना है? बना के अपने साथ रखना है। हेलो, हा
विजन बोर्ड को क्या करना है? बना के अपने साथ रखना है? विजन बोर्ड बनाया है? नहीं बनाना है, कल बनाऊंगी। आपको जो इम्पोर्टेंट है आपके लिए, आपको अगर शादी करनी है लड़की की, आपको अगर घूमने जाना है, आपको जो भी बर्निंग, आपको जो जल्दी चाहिए, जो सबसे जल्दी जो चीज चाहिए उसके बारे में आपको एक फोटो लेनी है। अगर आपको फिगर करना है, पतला होना है अगर आपको, तो आपको फोटो किसका लगाना है, उस पे अपना चेहरा छपवाना है। यानी आपका कोई फोटो रहेगा, उसका फेस काट के आपको शिल्पा शेट्टी का फिगर लेके उसके फेस पे अपना फेस लगाना है। आप लोग को पिकनिक जाना है, कहीं स्विट्जरलैंड वगैरह जाना है, तो स्विट्जरलैंड के 4-5 फोटो लेने हैं और वहां आप लोग जा रहे हो ये सोचना है। आपको कोई गाड़ी लेनी है तो गाड़ी की फोटो उस पे लगवानी है। ऐसे जो 4-5 आपके जो बहुत बर्निंग नीड्स है, उनको आपको उसके ऊपर लगवाने हैं, विजन बोर्ड के ऊपर। विजन बोर्ड आप कार्ड पेपर से बना सकते हो, आप किसी भी बड़ा कोई पेपर है या उस पे बना सकते हो, या आप फ्रिज पे भी ऐसे 4-5 फोटो चिपका सकते हो, लेकिन उसके पीछे पेपर रहेगा तो बहुत अच्छा होगा। ओके, ठीक है। तो आपके जो 5 जरूरत वाले चीजें हैं उसके फोटो आपको लगवाने, ज्यादा भी लगवा सकते हैं। ओके। ओके। अजून कोणी? राधिकाबाई कुठे फिरतायत जादू सोडून? नाही मी ऐकते ना. ऐकते? ओके. हा म्हणजे मी ते म्यूट करून देते कारण अंधारा वगैरे असतो ना. मम्मीकडे आले हो हो तर हो, मग मी कळलं ऐकते. मला. हा हा ऐकते तरी मी ऐकते. ओके. कुणाला काही बोलायचंय का? थँक्यू. मेसेज करतायत त्या सगळ्यांना थँक्यू. कुणाला प्रश्न आहे का, किंवा काही सांगायचं असेल तर? एक्सपिरियन्स शेअर करायचंय का? शेअरिंग आहे का कोणाचं? रेखा जी, आपको कुछ बोलना है? नहीं नहीं, बस हो गया। एक्चुअली शेयर करना था बहुत कुछ, बच मैंने राधिका के साथ शेयर किया। मैं ते आपको अभी शेयर सबके सामने करो ना. नहीं नहीं, अच्छा अभी सबके लगेगा. सामने करो तो नहीं हमें अच्छा भी गुड लगेगा न्यूज करो. समझेगी ना। हाँ, मैंने बहुत सारी चीजें इन दिनों में फिल की, जो हाँ, सोच हुआ भी मेरे साथ, बहुत सारी चीजें हुई। क्या बात। जी हाँ, मेरा एक डॉक्यूमेंट नहीं मिल रहा था, वो मुझे मिल गया ओ वाओ। थैंक यू बोलने की वजह से। देन मैंने पैसों को थैंक यू बोला तो मेरे को कवर्ड में से पैसे भी मिले इवन। ओहो, क्या बात है। छोटा ही अमाउंट था बट मिल गया 6,000। कोई बात नहीं, वो रखे होंगे और भूल गए होंगे, नो प्रॉब्लम। हाँ वो भी सामने मिल आए। यस हम्म, यस, मेरे बेटे के डॉक्यूमेंट कलेक्ट करने थे, वो भी हो गए। वेरी गुड। तो छोटी छोटी बहुत सारी चीजें हुई मेरे साथ। क्या बात है, बहुत अच्छा है। छोटा हो या बड़ा हो, शेयर करना जरूरी है, हाँ क्योंकि वही उसकी वजह से लोगों का भरोसा आप पे होगा कि अरे वाह क्या बात, हाँ कि मैं हम लोग जो साथ में काम कर रहे हैं तो हमारे साथ सब कुछ अच्छा हो रहा है। यस, बोलिए। मैंने और भी जो डेली लाइफ में मेरा चीज रहता है, मैं तो रात को बोल के सोती हूँ, सुबह उठ के भी उसको ब्लेसिंग देती हूँ, और उसमें से एक ना एक चीज मेरी रोज पूरी हो रही है। क्या बात है, क्या बात, वाह वाह, वेरी गुड वेरी गुड। ये सब आपकी और साक्षी मैडम और स्पेशली राधिका की वजह से हुआ। हाँ, ये हम लोग खाली ये है क्या, वो एक लिंक है, लेकिन सब आपने ही किया है। आप Right. नहीं लिखते तो कैसे हो पाता था। हम लोग तो क्या बोलते हैं ना, ये है आपके साथ आने वाले गोल्डन ये लाइन है, बाकी कुछ नहीं। म्हणजे मी आपने तुला सांगू सुना का और ती एम्प्लीफाई किया। हाँ, म्हणजे बोल। ती ना आधी जॉईन मतलब नव्हती. पहिला एक सेशन 2 सेशन तिने नाही केलेला. मग हाँ मी तिला फक्त असंच बोलले की मॅजिक फक्त आपको अगर टाइम मिले तो 10 बजे का एक बार तो सेशन सुनना. पण ती हाँ, आज कंटिन्युअसली त्या सेशन मध्ये आहे. म्हणजे ती एकही दिवस तिने नाही केलं. ती गावाला गेली होती तेव्हा पण तिने तिथे पण म्यूट राहून ते सेशन मतलब कानाला लावून क्या तिथे बात है, क्या बात है, ऐकलं. कॉन्ग्रेचुलेशन रेखा जी, हम्म. बहुत बढ़िया। और ऊपर से हम लोग मराठी में भी बात कर रहे हैं। हा ऍक्च्युली इसके नाही ती टीचर बावजूद आहे ना, आप, तिला काही प्रॉब्लेम नाही जाणार बिकॉज ती अंडरस्टँड करते. मे बी तिला या बोलता येत नाही पण ती तिला कळतं. क्या बात है, वाह वाह,
बहुत अच्छे आहे, बहुत अच्छे आहे. हे याचं श्रेय जातच जादूला, कारण तुम्ही एकदा जर अटेंड केलं आणि तुम्हाला कळलं, आता जरी तुमचा होमवर्क झाला नाही तरी तुम्हाला कुठेतरी वाटत राहणार, अरे मी पूर्ण नाही केलं असतं तर काय झालं असतं, पूर्ण का नाही केलं. पुन्हा मग वाट बघावी लागणार, पुन्हा 28 दिवस. तो तुम्हाला जमल्यास, शक्य असल्यास प्रयत्नपूर्वक हे परत परत करत रहा. और अगर आपके पास बुक है, अगर हमारा खत्म होने के बाद भी आप फर्स्ट लेसन से वापस से स्टार्ट करो सब और लिखते जाओ, अपना बैकलॉग भरते रहो. हाँ, डे 1 से बुक बना दिया, मैं डेली रात को लिखती हूँ. यस यस यस. थैंक यू. यस, थैंक यू दिन भर सबको बोलो. थैंक यू सेशन को बोलो, थैंक यू राउंड बन को बोलो. तनिष्का अंधारात काय फिरते आज? सगळे हलतायत का? जसे गाडीत बसले असे वाटतंय सगळे. ओके, बाहेर बसलीये मी. हो का? अच्छा अच्छा. हा, काय चाललंय सध्या? मस्त. मस्त. हो. वा, ब्लेसिंग लिहून काढले मी आज. क्या बात आहे. शक्य असेल तेव्हा एक एक लिहिलं तरी प्रॉब्लेम नाही, लिहिणं महत्वाचं आहे. तुझ्याकडे गिराईक आलं, गेलं 2 लिहिलेत, परत आलं गेलं 3 लिहिले. लिहायचं, लिहित राहायचं. हो. जिथे कुठे वेळ मिळेल तिथे लिहित राहायचं. हो. मी जेवणानंतरची शतपावली करताना थँक्यूची शतपावली केली आज परत आणि क्या बरं बात आहे. आय वॉज तुम्ही दोघांनी तर पहिला नंबर लावलेला आहे सगळ्यात. दॅट टाइम आय वॉज विद इन माय सेल्फ, म्हणजे मग सेल्फ Yes, टॉक yes. पण झाला आणि एक छान 5-7 क्या मिनिटाचं बात आहे. पण ते छान टाळी लागली ब्रह्मानंद. थँक्यू. मस्त थँक्यू फॉर मस्त. शोईंग अस द गुड पाथ. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे, मग कोणाचं काही नसेल तर काय करायचंय, थांबायचंय का? बंद आहे तुझं माईक. चालेल. चालेल मग.